नमस्कार मित्रांनो. हाय मित्रांनो, आज घरीच हो, निवांत मस्त. बाहेर झड चालू आहे पाण्याची, भरपूर पाऊस चालू आहे आणि घरामध्ये मी बसलेलो आहे. आमच्या घरच्या मेंबरले म्हटलं की एक काम कर, तू मस्त भजे बनव आपल्याला गरमागरम. आणि आता भजे खायसाठी मी आलोय. हे बघा, तुम्हाला भजे दाखवतो. मस्त कांदा गिंदा कापा लागलेलं किती. आणि आता मस्त भजे खायचा असा विचार चालू आहे तिच्या हातचा. आता बिचारीनं कसे बनवले काय माहित, पण एक टेस्ट म्हणून एक भजा मी खातो. तुमच्या देखत लाईव्ह मध्ये बघा. हा बघा, हा भजा आहे, फॅमिली भजा म्हणतात याले. टेस्ट मित्रांनो जबरदस्त आहे. जर तुम्हाला जर असे भजे खायचे असतील तर आपल्या घरच्या मेन जो मेंबर असते, घरगुती मेंबर, त्याला घरात म्हणा याच पद्धतीनं भजे बनवा म्हणा. आणि हे भजे म्हणजे जबरदस्त भजे, फॅमिली भजे म्हणतात त्याले. हा खऱ्या बरसातीचा आनंद म्हणजे घरात जर घ्यायचा असेल तर भजे खा. तर मित्रांनो, भजे जर बनवायचे आपल्याला तर त्याच्यासाठी पहिलं काय करावं लागेल तर ते आपण म्हणजे जे भजे बनवा लागले त्याला स्वतः आपण विचारू, सांगू कसं कसं करायचं. सगळ्याला माहिती आहे भजे कसे बनवतात तर युट्यूब वरती सांगशील तर. आता काय सांगणार, कांदा, बेसन, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ मस्त एक साथ करायचा. थोडं एक तेल ठेवायचा आणि गरम गरम असे भजे बनवायचे. कसे? हे काय हे बघ. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भजे बनवा जसं आता सांगितलं तसं. आणि भजे बनवताना फक्त तिच्यात जी मिरची असते ती साधी वापरायची, जास्त तेजवाली मिरची नाही टाकायची. नाही तर तेजवाली जर मिरची टाकली तर डबल एक मिरची खाल्ली का नाही भज्यामध्ये आली तर बस त्याचं पोटच भरला असं समजून घ्या. उचल डबा चाल, उचल डबा चाल. मग त्याची गत होईन, लाडाचा जावाई गेलाय सासरवाडीला. ओळखून घ्या मित्रांनो. चांगल्या पद्धतीने बनवा, फॅमिली भजे बनवा. हॉटेलीतले भजे खाऊ नका, कारण की हॉटेलीत पाम तेल वापरल्या जाते, डुप्लिकेट तेल. आणि घरगुती जर खायचे तर ओरिजिनल तेल आणि ओरिजिनल बेसन, घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं मित्रांनो एक नंबर. मग मी खातो आता भजे मित्रांनो. मग भेटू आपण पुढं नंतर कधीतरी ब्लॉग मध्ये एखाद्या. बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फॅमिली मेंबर.